माझं नाव नितीन भारत साठे, राहणार बोरखेड, तालुका जिल्हा बीड। मी कोटक बँकेत रिकव्हरी एजन्सी म्हणून रिकव्हरीला काम करतो। रिकव्हरीचं बघतो सगळं बीड जिल्हा ऑल। बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरने एक कस्टमर होता धर्मापुरी गावात। मग धर्मापुरीला माझा कस्टमर होता, तर आम्ही 2-3 वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं। गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला। रिस्पॉन्स नाही आला तर नंतर काय झालं, बॉस 1 तारखेला म्हणले, नितीन अरे ते कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे, तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा, मेडिकल हे काही। तर म्हणलं जातो सर, उद्या परवा दिवशी जातो। रविवार आला, हे आलं, मी 6 तारखेला सकाळी तिकडे गेलो। गेल्याच्यानंतर तिकडं म्हणलं आता चला, म्हणलं जाता येईल। 6 तारखेला धर्मापुरी गावात गेलो। धर्मापुरीच्या हॉटेलवर गेलो। म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं, अनिकेत सर आहेत का? ते म्हणला नाही, अनिकेत सर बाहेर गेलेले तर। म्हणलं कुठं गेलेले तर? ते म्हणला माहीत नाही। बरं, मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो। तिथं विचारलं, अनिकेत सर आहेत का? नाही म्हणले। तुम्ही कोण आहेत? म्हणलं कोटक बँकेतून आलेलो आहे। ठीक आहे म्हणल्या, फोन लावते। मग फोन लावते म्हणल्याच्यानंतर मी तिथं फोन लावला त्यांनी। मी 100-200 मीटरवर त्यांच्यापासून 100 फुटावर किंवा 200 फुटावर लांब असंच बाहेर उभं राहिलेलो त्यांच्या गेटपाशी। मग त्यांनी फोन लावला, आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबे जोगायला येतं, ते घरी नाही येतं, ते 4 वाजता येतो म्हणले। तर मी म्हणलं, ताई मला आंबे जोगायला जायचं आहे। मग आंबे जोगायला त्यांची माझी भेट झाली तर चांगलं होईल, किंवा मोबाईल नंबर द्या, मी त्यांना भेटतो। त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे। त्या म्हणल्या ठीक आहे, माझ्याकडे मोबाईल नंबर नाही आहे, तुम्हाला 4 वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ते 4-5 वाजता। तर मग मी हॉटेलकडे निघालो तिकडं पलीकडं। तर हॉटेल त्यांच्या समोरच आहे ना। मग हॉटेलकडे निघाल्याच्या नंतर तिकडून हॉटेलकडून 2 पोरं आले, म्हणले तुला अनिकेत साहेबांनी बोलवलं। मग म्हणलं कुठं येतं? म्हणलं हॉटेलमध्ये की नेलं त्यांनी मला। नेल्याच्या नंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली, आतमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी, कुठला आहेस? म्हणलं आंबे जोगायचा आहे। आंबे जोगायचं आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय आहे? म्हणलं नितीन साठे म्हणल्याच्या नंतर मला म्हणले कुणाचा आहेस? म्हणलं भारत साठेचा। भारत साठे तसं नाही, कुणाचा आहेस? म्हणलं मराठ्याचा। जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं। मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला, वंजाऱ्याचा आहे मी। साहेब नाही हो मारू नका हो साहेब। मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने रडायला लागलो, तरी ते मारीतच राहिले। म्हणले ह्याला तोड, महाग तोडून पुरून टाका, काय नाही ह्याचं नामोनिशाण मिटवा म्हणले। आणि आतून कोयता आणायला 1 जण आला, गेला। तिघं ते होते 4 जण टोटल। हे बाकीचे 3 अनओळखी, मला माहीत नव्हती कोण आहे ती। चाना अनिकेत असे 4 जण होते। मग 1 जण कोयता आणायला गेला। एकाने काय केलं, मला लात मारली, असाच मी दरवाजाकडे पडलो असाच मी तिथून पळ काढल्याच्या नंतर मी गाडीवर बसलो। लगेच गाडी फास्ट आंबेजोगाईपर्यंत नेली। माझा फोन सुरू होता। आंबेजोगाईपाशी आल्यावर ते भगवान बाबा चौकात मला 2दा-3दा दाबण्याचा प्रयत्न केला, अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। मला माझ्या मित्र म्हणला, फोन सुरूच होता मित्र म्हणला, नितीन तू काय कर, मधून गाडी घाल, बायपासनी जाऊ नको म्हणला, ह्यांचा गेम आहे। मग तो बी परळीचाच मित्र होता, त्याला मी बोलत होतो। त्यांनी मला बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली, बायपासनी जाऊ नको। मी तसाच आतमध्ये वळालो होतो, ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली। त्याला म्हणलं अरे आतमध्येच यायला लागली। मी त्याचा फोन खाली ठेवला, पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो। दीपक शिंदेच्या ऑफिसला देवीपाशी गेल्याच्या नंतर दीपक शिंदेनी मला आधार आसरा दिला। म्हणले भिवू नको, मी आहे इथं आंबेजोगाईमध्ये, चल म्हणले कुठं कोण इथं आंबेजोगाई माझा येईल, काही टेन्शन घेऊ नको। त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं, निवांत शांत केलं थोडं। आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले। मी मांजर सुंब्याला आलो, माझे बॉस लोक तर वरचं संभाजीनगरहून ह्याच्याहून सगळे SP ऑफिसला आले। SP ऑफिसला आल्याच्या नंतर मला तिथं मला बोलविलं। SP ऑफिसला गेलो। SP ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितल्याच्या नंतर असं झालंय। SP साहेब म्हणले तुम्ही परळीला जा, मेडिकलचा हे दिलं त्यांनी, मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही, आणि सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल केलं। म्हणले तुम्ही आता काय करा, परळीला जाऊन केस द्या। म्हणलं मी साहेब परळीला केस देऊ शकत नाही। माझं नाव नितीन भारत साठे, राहणार बोरखेड, तालुका जिल्हा बीड। मी कोटक बँकेत रिकव्हरी एजन्सी म्हणून रिकव्हरीला काम करतो। रिकव्हरीचं बघतो सगळं बीड जिल्हा ऑल। बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरने एक कस्टमर होता धर्मापुरी गावात। मग धर्मापुरीला माझा कस्टमर होता, तर आम्ही 2-3 वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं। गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला। तर नंतर काय झालं,
बॉस 1 तारखेला म्हणले नितीन अरे ते कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही. तर म्हणलं जातो सर, उद्या परवा दिवशी जातो. रविवार आला हे आलं, मी 6 तारखेला सकाळी तिकडं गेलो. गेल्याच्या नंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जाता येईल. 6 तारखेला धर्मपुरी गावात गेलो. धर्मपुरीच्या हॉटेलवर गेलो. म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं अनिकेत सर आहेत का? ते म्हणला नाही, अनिकेत सर बाहेर गेलेले तर. म्हणलं कुठं गेलेले तर? ते म्हणला माहीत नाही. बरं, मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो. तिथं विचारलं अनिकेत सर आहेत का? नाही म्हणले. तुम्ही कोण आहेत? म्हणलं कोटक बँकेतून आलेलो आहे. ठीक आहे म्हणल्या, फोन लावते. मग फोन लावते म्हणल्याच्यानंतर मी तिथं फोन लावला. त्यांनी मी 100-200 मीटरवर त्यांच्यापासून 100 फुटावर किंवा 200 फुटावर लांब असंच बाहेर उभा राहिलेलो त्यांच्या गेटपाशी. मग त्यांनी फोन लावला. आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबेजोगाईला येतं, ते घरी नाही येतं, ते 4 वाजता येतो म्हणले. तर मी म्हणलं ताई मला आंबेजोगाईला जायचं आहे. मग आंबेजोगाईला त्यांची माझी भेट झाली तर चांगलं होईल, किंवा मोबाईल नंबर द्या, मी त्यांना भेटतो. त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे. त्या म्हणलं ठीक आहे माझ्याकडे मोबाईल नंबर नाही आहे, तुम्हाला 4 वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ती 4-5 वाजता. तर मग मी हॉटेलकडे निघालो तिकडं पलीकडं. तर हॉटेल त्यांच्या समोरच आहे ना. मग हॉटेलकडे निघाल्याच्या नंतर तिकडून हॉटेलकडून 2 पोरं आले. म्हणले तुला अनिकेत साहेबांनी बोलवलं आहे. मग म्हणलं कुठं येतं? म्हणलं हॉटेलमध्ये नेलं त्यांनी मला. नेल्याच्या नंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली, आतमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस? म्हणलं आंबेजोगाईचा आहे. आंबेजोगाईचा आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय? म्हणलं नितीन साठे. म्हणल्याच्या नंतर मला म्हणले कुणाचा आहेस? म्हणलं भारत साठेचा. भारत साठे तसं नाही, कुणाचा आहेस? म्हणलं मराठ्याचा. जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं. मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला, वंजाऱ्याचा आहे मी. साहेब नाही हो मारू नका हो साहेब. मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने रडायला लागलो, तरी ते मारीतच राहिले. म्हणले ह्याला तोड, महाग तुडून पुरून टाका, काय नाही ह्याचं नामोनिशाण मिटवा म्हणले. आणि आतून कोयता आणायला 1 जण आला गेला. तिघं ते होते 4 जण टोटल. हे बाकीचे 3 अनओळखी मला माहीत नव्हती कोण आहे ती. चाना अनिकेत असे 4 जण होते. मग 1 जण कोयता आणायला गेला. एकाने काय केलं, मला लात मारली. असाच मी दरवाजाकडे पडलो. असाच मी तिथून पळ काढल्याच्या नंतर मी गाडीवर बसलो. लगेच मग गाडी फास्ट आंबेजोगाईपर्यंत नेली. माझा फोन सुरू होता. आंबेजोगाईपाशी आल्यावर ते भगवान बाबा चौकात मला 2दा-3दा दाबण्याचा प्रयत्न केला, अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या मित्र म्हणला, फोन सुरूच होता मित्र म्हणला नितीन तू काय कर, मधून गाडी घाल, बायपासनी जाऊ नको म्हणला, ह्यांचा गेम आहे. मग तो बी परळीचाच मित्र होता, त्याला मी बोलत होतो. त्यांनी मला बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली, बायपासनी जाऊ नको. मी तसाच आतमध्ये वळालो होतो. ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली. त्याला म्हणलं अरे आतमध्येच यायला लागली. मी त्याचा फोन खाली ठेवला, पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो. दीपक शिंदेच्या ऑफिसला देवीपाशी गेल्याच्या नंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आधार आसरा दिला. म्हणले भिवू नको, मी आहे इथं आंबेजोगाईमध्ये, चल म्हणले कुठं कोण इथं आंबेजोगाई माझा हिला काही टेन्शन घेऊ नको. त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं, निवांत शांत केलं थोडं. आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले. मी मांजरसुंब्याला आलो. माझे बॉस लोक तर वरचं संभाजीनगरवरून ह्याच्याहून सगळे SP ऑफिसला आले. SP ऑफिसला आल्याच्या नंतर मला तिथं मला बोलविलं. SP ऑफिसला गेलो. SP ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितल्याच्या नंतर असं झालंय. तर SP साहेब म्हणले तुम्ही परळीला जा, मेडिकलचा हे दिलं त्यांनी, मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही, आणि सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करा. मेडिकल केलं. म्हणले तुम्ही आता काय करा, परळीला जाऊन केस द्या. म्हणलं मी साहेब परळीला केस देऊ शकत नाही.